हिवाळा म्हटलं की छान छान ताज्या भाज्यांचा सीझन आणि अशात या भाज्यांपासून कुठली तरी रेसिपी बनवावी असं सर्वांनाच वाटतं. आज मी तुमच्या बरोबर अगदी चविष्ट असं मिक्स भाज्यांचं लोणचं बनवायची रेसिपी शेअर करणार आहे. बनवायला अत्यंत सोपं आणि चवीला म्हणाल तर अत्यंत भारी हे लोणचं लागतं. आणि जर तुम्ही माझ्या पद्धतीने हे लोणचं बनवत असाल तर याला वर्षभर टिकवून ठेवणं सुद्धा सहज सोपं आहे. चला तर हे लोणचं बनवायला सुरुवात करूया. मिक्स भाज्यांचं लोणचं बनविण्याकरिता मी इथे 200 ग्रॅम मुळा घेतलेला आहे. मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण हा शेंड्याकडचा भाग याचा काढून घेऊ व देठाकडचा भाग सुद्धा काढून वेगळा करून घेऊ. आता हा मुळा आपल्याला छान सोलून घ्यायचा आहे. बघा मी झटपट दोन्ही मुळे छान सोलून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे मी 200 ग्रॅमचं एक गाजर घेतलेलं आहे. गाजर सुद्धा स्वच्छ धुवून त्याला छान सोलून घेतलेला आहे व गाजराचा सुद्धा शेंडाकडील व देठाकडील भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. या सोलून ठेवलेल्या मुळ्याचे असे लहान लहान काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. मी याचे 2 इंच लांबीचे काप करून घेत आहेत. तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. बघा सर्व मुळा आता कापून झालेला आहे. आता याला एका ताटामध्ये छान असं पसरवून ठेवू. यानंतर या गाजराचे सुद्धा 2 इंच लांबीचे तुकडे मी असे कापून घेणार आहे. गाजर सुद्धा कापून तयार झालेला आहे. आता याला सुद्धा त्याच ताटात काढून घेऊ. 200 ग्रॅम वजनाची फुलकोबी घेतलेली आहे. याला फ्लावर सुद्धा म्हणतात. याचे सुद्धा मी याप्रमाणे लहान तुकडे करून घेणार आहे. बघा फ्लावरचे लहान तुकडे मी करून घेतलेले आहेत. आता याला स्वच्छ धुवून घेऊया. हे पाणी फेकून देऊ आणि या बाउलमध्ये पुन्हा दुसरं पाणी घालू. आता यामध्ये 1 चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे व अर्धा चमचा हळद घालायची आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे कोबीचे तुकडे आपल्याला या पाण्यामध्ये 15 मिनिटांकरिता असेच भिजत ठेवायचे आहे. त्यामुळे या फ्लावरमध्ये असलेले किडे किंवा अळ्या जर असतील तर ते निघून जातील व आपला हा फ्लावर अगदी स्वच्छ होईल. 15 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. आता हा फ्लावर एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊ व यातील सर्व पाणी निघून जाऊ देऊ. आता या सर्व भाज्या ताटामध्ये असं छान पातळ पसरवून 1 तास उन्हात आपल्याला ठेवायच्या आहेत. जर ऊन नसेल तर तुम्ही 2 तासाकरिता पंख्याच्या खाली सुद्धा याला थोडं वाळवून घेऊ शकता. चला आता वळूया पुढील तयारीकडे. मी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. यामध्ये 2 ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे. यावर एक अशी चाळणी आपल्याला ठेवायची आहे. मी इथे 200 ग्रॅम वजनाचे आवळे घेतलेले आहेत. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. या चाळणीमध्ये हे आवळे घालूया. यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटांकरिता आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे. 10 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. चला चेक करूया आवळे छान वाफवले गेले आहेत की नाही. बघा आवळे खूप छान वाफवले गेलेले आहेत. जेव्हा आवळ्यांना अशा भेगा पडायला लागतात तेव्हा समजायचं की आवळे वाफवले गेलेले आहेत. बस आपल्याला यांना एवढंच वाफवायचं आहे. आता गॅस बंद करून घेते मी आणि हे आवळे एका प्लेटमध्ये काढून घेते व यांना पूर्णपणे थंड होण्याकरिता ठेवून देते. आवळे आता थंड झालेले आहेत. चला आता याच्या बिया काढून आपण वेगळ्या करून घेऊ. आवळ्याला अंगठ्याने असा दाब दिला की याच्या अशा या पाकळ्या मोकळ्या व्हायला लागतात. याचप्रमाणे सगळ्या पाकळ्या आपण काढून घेऊ व याची ही जी बी किंवा ही गुठळी जी आहे ती आपण बाजूला काढून वेगळी करू. याच पद्धतीने सर्व आवळ्यांच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. बघा अगदी झटपट आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून झालेल्या आहेत. याला मी याच प्लेटमध्ये छान असं पसरवून ठेवलेलं आहे आणि आता याला सुद्धा 1 तास उन्हात मी ठेवून देणार आहे. चला आता लोणच्याकरिता तेल तापवून घेऊया. मी हे लोणचं मोहरीच्या तेलात बनवत आहे. तुम्हाला जर मोहरीचं तेल आवडत नसेल तर तुम्ही कुठल्याही तेलात या लोणच्याला बनवू शकता. मी इथे एका पातेल्यात अर्धा कप मोहरीचं तेल घातलेलं आहे. तेल आता छान आपल्याला तापवून घ्यायचं आहे. तेलातून वाफ निघेपर्यंतच आपल्याला याला तापवायचं आहे. याला उकळायचं वगैरे नाहीये. तेल तापवण्यामागचं कारण असं असतं, लोणच्यात जेव्हा आपण कच्चं तेल घालतो तर त्यामुळे लोणचं लवकर खराब होतं. मोहरीचं तेल थोडं तिखट असतं. तापवल्यामुळे याचा कच्चेपणा व तिखटपणा दोन्ही सुद्धा दूर होतात. आणि लोणच्यात तेल घालताना नेहमी छान तापवून पूर्णपणे थंड करूनच घालावं. तुम्ही लोणच्यामध्ये कसं तेल घालता, तापवलेलं की कच्चं, मला नक्की कळवा. बघा हे तेल छान तापलेलं आहे. यातून अशी वाफ निघताना आपल्याला दिसते आहे. यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे व हे तेल पूर्णपणे थंड होण्याकरिता ठेवून द्यायचं आहे. चला आता लोणच्याकरिता मसाले परतून घेऊया. एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा बडीशेप घातलेली आहे. 1 मोठा चमचा जिरे घातलेले आहे. 1 लहान चमचा मेथ्या घातलेला आहे. अर्धा लहान चमचा काळी मिरी घातलेली आहे. याऐवजी तुम्ही लवंग सुद्धा घेऊ शकता. 1 लहान चमचा ओवा घातलेला आहे. 2 मोठे चमचे पिवळी सरसो किंवा पिवळी मोहरी ज्याला म्हणतात ती मी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल
तर तुम्ही मोहरीची डाळ किंवा आपल्या घरची ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल. आता सर्व जिन्नस आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांकरिता छान परतून घ्यायचं आहे, किंवा जोपर्यंत मसाल्यातून छान सुगंध येत नाही तोपर्यंत याला छान परतायचं आहे. लोणच्यामध्ये मसाले घालताना नेहमी परतूनच घालावे. यामुळे काय होतं की मसाल्यातील ओलावा किंवा नमी किंवा ज्याला मॉइश्चर आपण म्हणतो ते निघून जातं व हे मसाले अगदी परफेक्ट बनतात लोणच्यात घालण्याकरिता, आणि त्यामुळे आपलं लोणचं सुद्धा वर्षानुवर्ष खराब होत नाही. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर मसाल्यातून खूप छान सुगंध येतो आहे. आता मी गॅस बंद करते व हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेते आणि असं पसरवून ठेवते याला, त्यामुळे हे लवकर थंड होतील. आता हे मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एक भरड आपल्याला करून घ्यायची आहे, किंवा थोडं जाडसर वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा मी याप्रमाणे हे मसाले थोडे जाडसर वाटून घेतलेले आहेत. तुम्हाला जर बारीक वाटायचे असेल तर तुम्ही बारीक सुद्धा वाटून घेऊ शकता. चला आता वळूया पुढील कृतीकडे. मी या सर्व भाज्या 1 तास उन्हामध्ये छान सुकवून घेतलेल्या आहेत. बघा आपल्याला यांना खूप नाही सुकवायचं आहे, फक्त याचा थोडासा ओलावा निघून जाईल एवढंच आपल्याला याला सुकवायचं आहे. यामध्ये काही भाज्या आपल्याला पुन्हा घालायच्या आहेत. मी इथे 200 ग्रॅम मटार घेतलेली आहे. मटार स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. याला आपल्याला सुकवायचं नाहीये. याचबरोबर मी इथे 50 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून याप्रमाणे लांब काप करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 50 ग्रॅम लसण त्याला सोलून घेतलेलं आहे आणि 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे. आलं स्वच्छ धुवून सोलून याप्रमाणे लांब काप करून घेतलेले आहेत. यांना आपल्याला सुकवायचं नाहीये. हे असंच आपल्याला लोणच्यात घालायचं आहे. सर्व तयारी झालेली आहे. चला आता लोणचं बनवायला सुरुवात करूया. मी इथे काचेचं एक मोठं बाउल घेतलेलं आहे. यामध्ये फ्लावरचे तुकडे घालूया, गाजर घालूया, त्याचबरोबर मुळ्याचे तुकडे घालूया, आवळे घालूया आणि ही मटार घालूया. आता यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घालूया. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी 2 मोठे चमचे मीठ घालणार आहे. अर्धा लहान चमचा काळं मीठ घातलं आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा आपल्या घरी जे रोज आपण वापरतो साधं ते तिखट घातलेलं आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा बेडगी मिरचीची पूड किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे. यामुळे लोणच्याचा रंग खूप छान येतो. आता यामध्ये आपण जो वाटून ठेवलेला आहे तो मसाला घालूया. यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. सर्व जिन्नस नीट मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. एक खास टिप इथे तुम्हाला सांगणार आहे मी. तुम्ही म्हणाल लोणच्यामध्ये साखर तुम्ही का घातली, यामुळे लोणचं गोड होईल. पण असं होणार नाही. लोणच्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ आपण जेव्हा घालतो तेव्हा ते लोणच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे साखर किंवा गूळ थोडंसं नक्की घाला. आता सर्व जिन्नस छान मिसळून घेतलेले आहेत मी. यामध्ये आता आपण तापवून थंड केलेलं तेल घालायचं आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. बघा लोणच्याचा रंग किती सुरेख दिसतो आहे. आता मी याला छान मिक्स करून घेतलेला आहे. आता यावर एक जाळी ठेवून आपल्याला 1 तासाकरिता याला असंच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की लोणच्याला सर्व मसाले अगदी व्यवस्थित लागतील. मी तर हे म्हणणार नाही की 1 तासात हे लोणचं मुरेल, परंतु बऱ्यापैकी मसाला याला व्यवस्थित लागलेला असेल. 1 तास पूर्ण झालेला आहे. आता यावरची ही जाळी काढून घेऊ आणि याला पुन्हा छान मिक्स करून घेऊ. बघा आता हे लोणचं किती छान दिसत आहे. हवं असेल तर तुम्ही हे लोणचं आता सुद्धा खाऊ शकता, परंतु जर 2 दिवसानंतर तुम्ही हे लोणचं खाल तर तुम्हाला या लोणच्याची खरी मजा येईल. बघा आपलं अगदी चटपटीत झणझणीत असं मिक्स भाज्यांचं लोणचं बनून तयार झालेलं आहे. चला आता याला स्टोअर करायच्या टिप्स सुद्धा जाणून घ्या. लोणचं स्टोअर करण्याकरिता नेहमी काचेची किंवा सिरेमिकची भरणी वापरावी. भरणी वापरण्यापूर्वी याला स्वच्छ धुवून उन्हात ठेवावं. ही भरणी छान गार झाल्यानंतरच यामध्ये लोणचं भरायचं आणि लोणचं भरताना सुद्धा अगदी काठोकाठ लोणचं भरायचं नाही, तर थोडीशी जागा यामध्ये नेहमी ठेवायची. कारण लोणचं जसजसं मुरतं तसतसं तेल त्यामध्ये वर येतं. तर हे तेल वर येण्याकरिता सुद्धा थोडीशी जागा आपल्याला ठेवावी लागते. मी हे लोणचं 2 भरण्यांमध्ये भरलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता लोणचं भरणीत भरल्यानंतर भरणीच्या कडेला असा मसाला लागलेला दिसतो आहे. हा मसाला जर असाच लागलेला राहिला तर याला बुरशी लागून हे लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे हा मसाला व्यवस्थित एका स्वच्छ कापडाने किंवा टिश्यू पेपरने आपल्याला पुसून घ्यायचा असतो. याचबरोबर लोणच्याच्या भरणीचं जे झाकण असतं त्याला सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचं असतं. तुम्ही बघू शकता आजच हे लोणचं आपण बनवलेलं आहे, त्यामुळे तेल अगदी तळाशी दिसत आहे. 2 दिवसानंतर जेव्हा आपण बघू हे तेल छान वर आलेलं असेल, परंतु 2 दिवस आपल्याला या लोणच्याला छान मिक्स करत राहायचं आहे.
लोणच्याची बरणी नेहमी स्वच्छ जागी ठेवावी. त्याचबरोबर लोणचं काढताना नेहमी स्वच्छ चमचाचाच वापर करावा, हाताने लोणचं काढू नये. जर तुम्हाला लोणच्यात थोडं तेल कमी वाटत असेल तर थोडंसं तेल तापवून थंड करून पुन्हा त्यात घाला. याप्रमाणे जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या हातचं लोणचं सुद्धा कधीही खराब होणार नाही, वर्षानुवर्ष चांगलं राहील. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला नक्की पोहोचवा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.